प्रत्येकाला असं जीवनात वाटत असतं की मी प्रत्येक गोष्टीत पुढं राहावं, मी यशस्वी जीवन जगावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि बहुतेक वेळा शिक्षणामध्ये म्हणा किंवा कामात आपल्या परफॉर्मन्समध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी आम्हाला नेहमी वाटतं की आम्ही नेहमी अव्वल दर्जावरती असावं, पुढं असावं. मुंबईत असे कोणते आईवडील नाही आहेत की ज्यांना असं वाटतं की त्यांची मुलं नापास व्हावेत किंवा शेवटचा नंबर यावा. मुलगा किती ढ असला तरी आईबापाला वाटतं की माझा मुलगा वर्गात पहिलाच आला पाहिजे. प्रत्येक आईबापाला हे वाटतं की माझा मुलगा ताऱ्यासारखा झळकला पाहिजे, माझी मुलगी एकदम प्रभावी आणि हुशार असली पाहिजे. नेहमी स्वतःबद्दल आणि परिवाराबद्दल विचार करत असताना आम्हाला नेहमी वाटतं की आम्ही अव्वल दर्जावरती असावं. मग अव्वल दर्जा फक्त चांगल्या गोष्टींसाठी नसतो. पहिला क्रमांक किंवा अव्वल दर्जा फक्त चांगल्या गोष्टीसाठी नाही. काही लोक भांडणात अव्वल दर्जात असतात, काही लोक मारामारीमध्ये, भांडणात, शिवीगाळ, जगिक गोष्टींमध्ये काही लोक एक नंबरवरती असतात, पहिल्या स्थानावरती. काही लोक वाईट गोष्टीमध्ये फार प्रभावी असतात किंवा वाईट गोष्टीत ते एक पहिल्या दर्जावरती असतात. पण धन्य आहेत ते लोक जे देवाच्या योजनेमध्ये पहिल्या नंबरवर चालतात. आशीर्वादित आहेत ते लोक जे चांगल्या कामांमध्ये कधी मागं पडत नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज विश्वासणारे लोक जे आहेत, आम्ही भांडणाद्वारे कुठली गोष्ट नाही जिंकू शकत, आम्ही आमच्या शक्तीने कुठली गोष्ट नाही जिंकू शकत. हे तुम्हाला फॅक्ट सांगतो. जे तलवारीने लढतील ते, बायबलचं वचन आहे, आम्ही जिंकतो ते प्रार्थनेच्या द्वारे, आम्ही जिंकतो ते देवाच्या सामर्थ्याद्वारे, आम्ही जिंकतो ते केवळ परमेश्वराच्या कृपेद्वारे. आणि म्हणून आम्हाला जर आमच्या जीवनात पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे, आम्हाला वाटतं की आम्ही अव्वल दर्जावरती राहावं, तर आज सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट की आम्ही आज देवाला त्याची कृपा मागूया, त्याचं सामर्थ्य मागूया, म्हणजे आम्ही देवाच्या राज्यात, देवाच्या कार्यात निरंतर पुढं राहू. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि यातील 31वं वचन. मार्क याचा 10वा अध्याय आणि 31वं वचन बायबल सांगतं, तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. काही लोकांना असं वाटतं की मी शेवटी राहिलो तर देव मला पुढं घेऊन जाईल. आम्हाला पहिलं राहण्याची अपेक्षा असली पाहिजे, आम्हाला पुढं जाण्याची अपेक्षा असली पाहिजे, आम्हाला यशस्वी होण्याची अपेक्षा असली पाहिजे. जर आम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणामध्ये कमकुवत असू, आमच्या अभ्यासात, आर्थिक गोष्टीत, जीवनातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये जर आम्ही कमकुवत आणि मागे असू, पण आमच्या मनामध्ये विश्वास पाहिजे की परमेश्वर मला या दारिद्र्यात राहू देणार नाही, परमेश्वर मला धुळीत पडून राहू देणार नाही, परमेश्वर माझे वाईट दिवस बदलणार आहे, मला अपेक्षा आहे की तो माझा हात धरून मला उभं करणार आहे, मला अपेक्षा आहे की परमेश्वर मला मागे राहू देणार नाही, कारण की त्याने मला पुच्छ होण्याचा नाही, मस्तक होण्याचा अभिषेक केला आहे, त्याने मला उचलण्याचा निर्धार केला आहे. मला अपेक्षा आहे, आज मी मागे आहे, उद्या लोक मला पुढं असलेलं पाहणार आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, जे शेवटले ते पहिले होणार आहेत. प्रियांनो, आज जर आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीत तुम्हाला वाटतं की मी मागे पडलोय, तर परात्पर देवाचा हात तुमच्या जीवनावरती आज आलेला आहे. देव तुम्हाला यशस्वी करू इच्छित आहे, परमेश्वर तुम्हाला उन्नती पथावरती नेऊ इच्छित आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही कशात अव्वल दर्जावरती असलं पाहिजे. मी खूप वेळा बोलतो की माझा देव एक नंबर आहे, हालेलुया, आपल्या देवासारखं कोणी नाहीये, परमेश्वर सर्वोच्च आहे. मग आता त्या एवढ्या मोठ्या देवाचे आम्ही लेकरं आहोत, आम्ही मागं राहून चालणार नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आमची लेकरं शिक्षणात मागं राहून चालणार नाही, कामाच्या ठिकाणी त्यांना कुठं मागच्या पदावरती राहून चालणार नाही. आमची लेकरं आज नंतर ताऱ्यासारखी झळकली पाहिजेत, आमचे परिवार पुढे राहिले पाहिजे, आमची मंडळी अव्वल दर्जावरती राहिली पाहिजे, देवाचं काम नेहमी पुढं राहिलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी आज बायबलमधून काहीतरी गोष्टी आपण शिकणार आहोत. एक गोष्ट जो संदेशाचा मुख्य विषय तो क्लिअर करतो, म्हणजे आपल्याला कळेल मला काय सांगायचं आहे. जे लोक देवाच्या सेवेत पुढं राहतात,
त्या लोकांना देव सगळ्या गोष्टीत पुढं ठेवतो. हालेलुया. जे देवासाठी तयार आणि तत्पर राहतात त्या लोकांसाठी देव नेहमी तयार आणि तत्पर राहतो. प्रभू त्या लाजराच्या कबरेबाहेर 4 तास प्रार्थना करत नाही की उठव मुर्दा. मेलेल्या मुर्द्याला पण ऐकावं लागतं ज्या वेळेस आपल्या प्रभूचा शब्द येतो. मुर्द्याला उठावं लागतं, कारण की शब्द मरणाऱ्या लोकांचा नाही, शब्द परात्पर देवाच्या पुत्राचा आहे, शब्द येशूचा आहे, तो शब्दाचा शब्द आहे. म्हणून मुर्द्याला पण उठावं लागतं. देवाच्या संत गणांनो, आज जर आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत आहोत तर देव आमची प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या जीवनात तो आम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला पहिला नंबरवरती यायचं, प्रथम स्थानी. पहिलं काही असो, आपल्या मंडळीचं काही काम असो, मी सगळ्यात पुढं असणार आहे, मला धावून मला भाग घ्यायचा आहे. काहीही गोष्ट असो, पुढाकार घेण्याची आम्ही वृत्ती धारण केली पाहिजे. आमेन, हालेलुया. येऊन गपचूप बसायचं नाही. प्रत्येक देवाच्या कामामध्ये आम्ही पुढाकार घेतला पाहिजे. देवाच्या राज्यासाठी, सुवार्तेसाठी आम्ही पुढं राहिलं पाहिजे. एकदा काय झालं ना की यहुद्यांचा सण होता यरुशलेमेत, आणि सण साजरे करण्यासाठी सगळे लोक यायचे. आणि येशू ख्रिस्त पण सणाच्या दरम्यान बरोबर तिथे येऊन पोहोचला होता. आणि म्हणून योहान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये आपण पाहणार आहोत. योहान याचा 5वा अध्याय 1 ते 4 वचन आपण पाहणार आहेत. पहिलं वचन वाचतो, ऐका. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. सण होता आणि सणात यहुदी लोक यरुशलेमेत यायचे, धार्मिक लोक. येशू पण आला. यहुद्यांचा सण आहे आणि सणानिमित्त येशू यरुशलेमेत आलेला आहे. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. 5 पडव्या आहेत. बेथेसदा तळ आहे, पण त्याचं वैशिष्ट्य पुढं लिहिलं आहे. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. बघा काय सिच्युएशन आहे, नजरेसमोर आणूया. एक येशू ख्रिस्त यरुशलेमेत आलाय. कशासाठी आलाय? म्हणा, सणासाठी आलाय. सणासाठी आलाय. बरेच लोक सणासाठी येतात की नाही? तर बरेच लोक सणासाठी येतात. सण असला की तिथं यहुदी लोक एकत्र यायचे. येशू पण सणांच्या दरम्यान तिथे येऊन पोहोचलेला आहे. मग तो आल्यानंतर मेंढरे दरवाजाच्या जवळ असलेलं एक तळं आहे. तिथं 5 पडव्या आहेत. आणि त्या 5 पडव्यामध्ये सगळे रोगी, पीडित, आजारी तिथं पडून राहायचे. आणि ते त्या तळ्याच्या अगदी जवळ येऊन तिथं पडून राहत असतील. मनात ही पण भीती असेल, रात्री झोप लागली तर मी तळ्यात पडायला नको, नाही तर गटांगळ्या घायची वेळ येईल, आहे की नाही? आणि उगाचच नाही पडायचे पाण्यामध्ये. पाण्यात कधी पडायचंय? ज्यावेळेस देवदूत येईल आणि पाणी हलवेल. हालेलुया. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला राईट टाईम समजला पाहिजे. कधी आम्हाला उडी मारायची पाण्यामध्ये कळालं पाहिजे. उगाचच उड्या मारून काय फायदा होणार नाही. योग्य वेळेस आम्हाला योग्य गोष्ट कळाली पाहिजे. बायबलचं वचन इथं स्पष्ट आहे. 4थ्या वचनात बायबल सांगतं योहान 5:4 मध्ये, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात कितवा व्यक्ती? वाव, हालेलुया. किती पॉवरफुल वचन आहे. आणि पाणी हलल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. आमेन. कितवा व्यक्ती? दुसऱ्या तिसऱ्याला महत्व नाही इथं. जो पहिला व्यक्ती, सगळ्यांनी गर्दी केलेली आहे, सगळ्या बाजूनी लोक थांबलेले आहेत आणि देवदूत यायचा आणि त्या तळ्यातलं पाणी हलवायचा. लोक रात्रंदिवस तिथंच पाहत असतील, कारण की टायमिंग नव्हता फिक्स. प्रभू येशू ख्रिस्त कधी येणार आहे? नोबडी नोज. कुणालाच माहीत नाही कधी येणार आहे ते. तळ्याच्या जवळचे लोक जसे नेहमी तयारीत राहायचे, तसं मंडळीने नेहमी तयारीत राहिलं पाहिजे.
लोक तिथं कंटिन्यू बघतायत, पाणी हालेल, पाणी हालेल. कुणी म्हणत असेल, अरे ऐक ना जरा, मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझी गोष्ट राहू दे बाजूला, पाणी हललं पाहिजे आणि पहिला मी बरा झालो पाहिजे. आता कंटिन्यू एखाद्याने एक क्षणासाठी इकडं तोंड जरी केलं, त्याचा चान्स जाऊ शकतो. एक फक्त पाणी हलण्याची वाट ते पाहतायत आणि ज्याला दिसलं पहिलं तो डायरेक्ट पाण्यात उडी मारायचा. आणि काही लोक असे होते, म्हणजे नीट बारकाईने वाचलं तर लक्षात येईल, काही लोक असे होते का त्यांना पाण्यात उडी मारता येत नव्हती. त्यांच्या घरचे लोक, नातेवाईक, मित्रमंडळी थांबायचे, इकडून पाणी हल्लं, चल हो आतमध्ये. पडला की लगे जो पहिला जाईल तो व्यक्ती बरा व्हायचा, दुसरा तिसरा नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. पहिला व्यक्ती कोण आहे? पहिला व्यक्ती कोण आहे? जो पाण्यात उडी मारणार आहे. पहिला व्यक्ती कोण आहे? जो पाण्यामध्ये जंप करणार आहे, त्यालाच आरोग्य आहे. देवाच्या राज्यात तू येतो का? तू येतोस का? तुला जमेल का? तुला जमेल नाही तर नाही जमेल, मी जाणार. कधी कधी काय होतं ना की चल रे आपल्याला चर्चला जायचं आहे, चल आपल्याला मीटिंगला जायचं, चल आपल्याला प्रार्थनेला जायचं, येतोस का? तो म्हणतो आज जरा मूड नाही, आज जरा मला कंटाळा आलाय. नाही जात का तू? जाऊ दे, मी पण नाही जात. तू नाही जात म्हणून मी पण नाही जात. येतेस का तू? बाजारात जायचे, तू नाही येत, जाऊ दे, मी एकटी कुठं जाऊ, मी पण नाही जात. दुसऱ्यांवर जे अवलंबून आहेत त्यांच्या जीवनात त्यांनी चमत्कारांची अपेक्षा करू नये. ज्यावेळेस मी सेवेची सुरुवात केली, मी भावांना कुणाला विचारायचो, माझी मीटिंग आहे, येतो का तू? ते म्हणायचे येतो. 20-20 लोक बरोबर यायचे क्रुसेडला. किती? 20, 25, 30 लोक आलेले आहेत कधी मदत करायला. आणि कधी कधी असं व्हायचं, नाही ना सुट्टी नाही, नाही असं नाही तसं नाही. कधी कधी असं व्हायचं, एक पण कुणी नाही. माझ्या मनात यायचं, कॅन्सल करू का? मग त्यावेळेस मला, जेव्हा असं घडलं त्यावेळेस मला स्पष्ट देवाचा आवाज आला, कोणी येऊ, तुम्ही न करा, कोणी येऊ. पण देवाने म्हटलं मी तुझ्या बरोबर येणार आहे. हालेलुया. ज्याच्या बरोबर प्रभू आहे त्याला खरी साथ मिळालेली आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि त्या व्यक्तीला कुणावर निर्भर राहण्याची गरज नाही. प्रभू तू आहेस ना, मी भक्तीत जाणार आहे, मी तुझ्या भवनात जाणार आहे, मी तुझं वचन ऐकायला जाणार आहे, मी सुवार्ता प्रसारासाठी जाणार आहे, मी भजन गायला जाणार आहे, तुझं नाव उंचवण्यासाठी जाणार आहे, तुझ्या सेवेत मी नेहमी तत्पर आणि तयार असणार आहे. कोणी येऊ न येऊ, ही रनिंग रेस असते. आता धावतोय आम्ही, समजा धावता धावता अरे माझा मित्र मागं राहिला, थांब थांब, मी थांब, तू ये. जर तुम्ही दुसऱ्यांसाठी थांबलात तर तुमचा नंबर येणार नाही, तुम्ही हारलेच म्हणून समजा. कारण ज्याची तुम्ही वाट बघत थांबलात तो तुमच्यासाठी थांबणार नाही. ऐकलं तुम्ही चर्च? हे जग आहे आणि ह्या जगातल्या गोष्टी आहेत. आज आम्ही सतर्क व्हायचं आहे. कोणी येऊ न येऊ, पहिला नंबर तळ्यात माझाच लागला पाहिजे. आज माझ्या आरोग्याचा दिवस आहे. आज देवाची कृपा माझ्या जीवनावर झाली पाहिजे. तो जुना करारातला विषय होता बेतसदा तळ्याचा. पण ज्या दिवशी येशू तिथे आला, 38 वर्षाच्या दुखणेकराला आरोग्य मिळालंच मिळालं. पण तिथं जेवढे लुळे, पांगळे, आंधळे, जेवढे आजाराने त्रस्त होते त्या सगळ्यांना येशूने बरं केलं. का? कारण की फक्त त्या दिवशी देवदूत नाही, देवदूतांना बनवणारा परमेश्वर तिथं आला होता. हालेलुया. साक्षात देवपुत्र तिथं हजर आहे आणि त्या प्रभूने महान चमत्कार केला. आज तुमच्या आणि माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की देवाच्या राज्यात देवाचं काम करण्यात आम्हाला प्रथम स्थानावरती राहायचं. कितव्या स्थानावरती? प्रथम स्थानावरती. देवाचं काम म्हटलं की कुठल्याही प्रकारची सबब आम्ही सांगायची नाही. मला ह्याच्यामुळं नाही जमत, मला त्याच्यामुळं नाही जमत. कामं शोधताना पण असे शोधा की तुम्हाला देवाकडं वेळ देता येईल. हालेलुया. देवाच्या राज्यासाठी तुम्हाला वेळ देता येईल. प्रत्येक गोष्टीतून सुटका घ्या, पण देवाच्या राज्याबरोबर कॉम्प्रोमाइज करू नका. जे इथं पहिल्या दर्जावर आहेत त्यांच्या जीवनात ते झळकल्याशिवाय राहत नाही. पहिली गोष्ट, जो तळ्यात
पहिला जाईल त्याला परमेश्वर आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया. लूक याचा 21वा अध्याय 1 ते 4 वचनं. पहिली गोष्ट आपण पाहिली की आमचे चमत्कार घेण्यासाठी, आमचे आशीर्वाद घेण्यासाठी देवाकडे आम्ही प्रथम धावलं पाहिजे. आमच्या आशीर्वादांसाठी, देवाची स्तुती करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी, परमेश्वराच्या भेटीसाठी आम्ही धावलं पाहिजे. दुसरी गोष्ट, लूक याचा 21वा अध्याय 1 ते 4 वचनात बायबल सांगतं, मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना, त्याने म्हणजे येशूने बरं का, मग त्याने आपली दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. एका दरिद्री विधवेला पण पाहिलं. धनवान लोक टाकत होते ते पण त्यांनी पाहिलं. आणि एक दरिद्री कंगाल विधवा आहे, तिला पण पाहिलं की ती 2 टोल्या त्या दान भांडारामध्ये ती टाकत आहे. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. हे देवाचं गणित आहे प्रियांनो. परमेश्वराचं मॅथमॅटिक्स थोडं वेगळं आहे. आमच्या गणितामध्ये 1 + 1 2, 1 + 1 + 1 3, त्याच्या गणितात 1 + 1 + 1 एकच होतं. हालेलुया. कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. जेवढं घेता येईल तेवढं घ्या. हालेलुया. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, 3 देव नाहीत, एक परमेश्वर आहे तो. हालेलुया. त्याचं गणित निराळ आहे. 1000 वर्ष त्याला एका दिवसासारखे आणि 1 दिवस त्याला 1000 वर्षासारखं आहे. ही परमेश्वराची कृपा आहे. त्याचं गणित वेगळं आहे. आणि त्याच्या रीतीनं त्याने पाहिलं की धनवान जे टाकतायत त्याच्यापेक्षा ह्या गरीब विधवेच्या 2 टोल्या फार मूल्यवान आहेत, फार मोठ्या आहेत. प्रभूची स्तुती असो. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून देवाच्या दानात टाकले. हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. आमेन. तिने आपली सर्व उपजीविका, तिची कमाई, तिची काय मिळकत होती, ती मिळकत तिची उपजीविका होती. उपजीविका म्हणजे त्या दिवसाचं तिचं भोजन. तिला जगण्यासाठी ज्या अन्नाची गरज आहे त्यासाठी राखून ठेवलेले पैसे. तिच्या पुढं 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन, हे पैसे घ्या आणि भोजन करा. आणि दुसरं तिच्याकडं पर्याय एकच राहिला आहे. दुसरा पर्याय हा आहे की देवाच्या भांडारात तिने टाकावं. 2 तिच्याकडं पर्याय होते. आज हीच ओढाताण प्रत्येक विश्वासणाऱ्यांची होती. पोटाचं बघू का सेवेचं बघू. मिनिस्ट्री इज नॉट फॉर युअर सर्वायवल, मिनिस्ट्री इज फॉर रिवायवल. सेवा जी आहे ही सेवा तुमच्या उपजीविकेसाठी नाही आहे. सेवा ही देवाच्या गौरवासाठी, संजीवनासाठी आहे, आत्मे उद्धारण्यासाठी आहे. या स्त्रीला ते गमक कळालंय आणि तिने आपल्या भोजनाचा त्याग करून त्या दिवसाच्या तिच्या उपजीविकेसाठी जे तिने ठेवलं होतं तिने देवाच्या भांडारात टाकलं. वास्तविक सगळे श्रीमंत लोक आणि त्यात ही आलेली कसा पोशाख असेल, दरिद्री लोकांचा कसा असतो. अरे अंगावर कपडे नाहीत तिला, तिची काय स्थिती आहे. ह्या रांगेत जे दान टाकायला आलेत, देवाच्या राज्यासाठी द्यायला आलेत, त्या रांगेत ती कुठंतरी एक वेगळीच काहीतरी दिसत होती. ती दरिद्री दिसत होती. तिच्याकडे काही फार नव्हतं, फक्त 2 तिच्याकडे टोल्या आहेत, त्या हातामध्ये घेतल्या. तिची सगळी उपजीविका तिने हातात घेऊन आली आहे. मोठे मोठे लोक मोठ्या मोठ्या देणग्या देत आहेत, दाखवून दाखवून देत असतील. हिने बिचारीने गपचूप आणलं. प्रभूच आहे तो. पेत्राचे पाण्यात लपलेले मासे ज्याला दिसतात, तिच्या हातातल्या 2 टोल्या त्याला दिसल्या. आणल्या तिने टाकल्या त्याच्यामध्ये. आता येशू ख्रिस्ताने तिथं एक गोष्ट सांगितली, हे जेवढे आहेत ना त्यांच्यापेक्षा त्या दरिद्री विधवेने जास्त टाकलंय.
कारण तिने आपली सगळी उपजीविका, तिच्याकडचं जे होतं नव्हतं तिने ते देवाला देऊन टाकलंय. कसली दरिद्री ती! जे देवाच्या नजरेत थोर आहेत ते कसले दीन आणि दरिद्री राहिले प्रियांनो. हालेलुया. तिच्यासाठी किती मोठी स्वर्गात मोठी संपत्ती, तिच्यासाठी किती आशीर्वाद आहे. या सगळ्या लोकांपेक्षा त्या दरिद्री विधवेला प्रभूने 1 नंबरवरती आणून ठेवलं. हालेलुया. प्रभूने क्लॅरिफिकेशन दिलं. आज देवाच्या प्रिय लोकांनो, जगाच्या दृष्टीने तुम्ही कंगाल दिसत असाल. काय त्याला चांगली नोकरी नाही, काय त्याचं तुटकं घर आहे, काय तो गरीबच आहे, काय त्याचं असंच आहे. जगाने तुम्हाला हिणवलं तरी देवाच्या मर्जीस आलं तर तो तुम्हाला सर्व लोकांमधून उठवून उंच करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्यांनी तुम्हाला तुच्छ लेखलं त्यांच्या नजरे देखत देव तुम्हाला उंच करणार आहे. ज्यांनी तुम्हाला गरीब म्हणून, कंगाल म्हणून, किंवा तुम्ही कमी शिकलेले म्हणून, तुम्हाला घर नसल्यामुळं म्हणून, तुम्हाला संतती नसल्यामुळं, कुठल्याही कारणाने जर लोकांनी तुम्हाला तुच्छ लेखलं असेल तर आज तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण हा संदेश तुमच्यासाठी आहे. ज्या लोकांनी तुम्हाला तुच्छ समजलेलं आहे, भावांनी योसेफाला खड्ड्यात पाहिलं होतं. किती लोक आमेन म्हणतील? भावांनी योसेफाला काही लोकांचा गुलाम झालेलं पाहिलं होतं. त्याच भावांनी, कोणत्या भावांनी म्हणा? त्याच भावांनी, त्याच भावांनी योसेफाला मिसरचा अधिकारी झालेलं पाहिलं. हालेलुया. तुम्ही कुठल्या स्थितीत आहात याविषयी दुःखी होऊ नका. देव तुमच्यासाठी कुठल्या स्थितीची योजना करत आहे त्याबद्दल धन्यवाद द्यायला सुरुवात करा. आमेन. हालेलुया. ती स्त्री शेवटली होती, प्रभूने तिला पहिलं केलं, आणि जे पहिले होते त्यांना शेवटले केले. देवाशी इमानदारी पाहिजे, देवाशी इमानदारी पाहिजे. तिने इमानदारीने, अगदी सत्यतेने आपली उपजीविका प्रभूच्या भांडारात दिली. पहिला व्यक्ती जो त्या तळ्यात उडी मारेल बेथेसदाच्या, त्याला आरोग्य मिळेल. ही स्त्री पहिली ठरली कारण तिने आपली उपजीविका देवाच्या राज्यासाठी दिली. आमेन. पहिले राजे 18 अध्याय 46 वचन. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबाच्या पुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. एका डोंगरावरती छान आपला एलिया प्रार्थना करतोय. हा तोच एलिया आहे ज्याच्या एका प्रार्थनेत डायरेक्ट अग्नी उतरून यायचा. एक प्रार्थना डायरेक्ट 50 लोकांची सेना आणि त्यांचा अधिपती खल्लास. अग्नी आला, समाप्त, सगळे खलास, जळून भस्म. परत दुसरी तुकडे आली, परत अग्नी, परत खल्लास. सगळे 51 लोक एक वेळेस मरत होते. अग्नी उतरून आणणार असे बघ. एका प्रार्थनेत पाऊस बंद करून टाकला. एका प्रार्थनेत कर्मेल डोंगरावरती डायरेक्ट असा अग्नी. फक्त अर्पण नाही, तिथले सगळे वेदीचे धोंडे वगैरे सगळं भस्म झालं, संपलं सगळं. असा अग्नी. एका प्रार्थनेत चमत्कार घडणारा असा देवाचा महान दास एलिया पावसासाठी प्रार्थना करतो, पाऊस काही येतच नाही. किती लोक आमेन म्हणतील? प्रार्थना केली एलियाने, पाऊस आला नाही, आकाशात ढग आला नाही. सेवकाला सांगितलं, जा वरती जाऊन बघ आकाशात काही दिसतंय का? काहीच नाही स्वामी. त्या सेवकाला वाटत असेल काय झालंय, माझं पाळक जरा पॉवरमध्ये कमी झालेला दिसतोय. ह्याच्या प्रार्थनेने काय काय व्हायचं, आता काय झालं याला? हालेलुया. काय झालं याच्या प्रार्थनेला? देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या समयाची आम्ही वाट पाहिली पाहिजे. प्रभूची किती इच्छा आहे, आम्ही किती प्रार्थना कराव्यात. त्या प्रार्थना परमेश्वर आमच्याकडून करून घेतो. एलियाने 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा 6 वेळा प्रार्थना केली, काहीच झालं नाही प्रियांनो. 7व्या खेपेला मनुष्याच्या तळ हाता एवढा ढग आकाशात दिसू लागला. हालेलुया. तो लहानसा ढग फार मोठा पाऊस आणणार आहे. मी काय म्हटलं? एक लहानसा ढग फार मोठा पाऊस आणणार आहे. एक छोटी उमेद असेल ना मनात, प्रभू तू माझ्यासाठी एक काम करशील का?
आज तुमच्यासाठी संदेश आहे. एक लहानसा ढग फार मोठा पाऊस आणणार आहे. फार मोठ्या गोष्टी परमेश्वर करणार आहे. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तो ढग दिसला, आहाब राजाकडे रथ होता आणि त्याला निरोप पाठवला, जा आहाबाला सांग, राजा लवकर पळून जा, इथून इथं थांबू नको, कारण पाऊस तुला जाऊ देणार नाही, मोठा पाऊस येतोय, चल जा इथून. आहाब रथातून निघाला आणि बायबल सांगते एलिया धावत निघाला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. कधी वाईट वाटतं की प्रभू त्याच्याकडं गाडी आहे, माझ्याकडं नाही आहे. प्रभू त्याच्याकडं घर आहे, माझ्याकडं नाही आहे. प्रभू त्याच्याकडं किती संपत्ती आहे, माझ्याकडं नाही आहे. अरे तुझ्याकडं देव आहे, तुझ्याकडं परमेश्वर आहे, तुझ्यावर देवाचा हात आहे. एलियाकडं रथ नाही, एलियाकडं अभिषेक आहे. बायबल स्पष्ट सांगतं की एलियावरती परमेश्वराचा वरदहस्त होता. रथापेक्षा वरदहस्त मोठा आहे प्रियांनो. रथापेक्षा देवाचा वरदहस्त मोठा आहे. आणि मग काय, एलिया असा धावला, रथाला ओव्हरटेक करून आधी तो पोहोचला. किती परमेश्वराची दया आहे. तुमच्याकडं काही आहे की नाही याची लिस्ट घ्यायला मी आलेलो नाही आहे. तुमच्याकडं काय आहे, तुम्ही काय करता, काय नाही, तुम्हाला एक संदेश देवापासून द्यायला आलो आहे. हा जिवंत देवापासूनचा संदेश तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडे काय असो नसो, तुमच्यावर जर देवाचा हात असेल तर परमेश्वर तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. राजाला ओव्हरटेक करण्याचा अभिषेक देवाने तुम्हाला दिलेला आहे. सगळ्यांना मागं टाकून पुढं धावण्याचा अभिषेक देवाने तुम्हाला दिलेला आहे. जे उन्मत्त झालेत किंवा जे फार पुढं गेलेत आणि त्यांच्याकडे पाहून तुम्हाला जर भीती वाटत असेल तर फक्त देवाचा वरदहस्त तुम्हाला जिंकू शकतो. देवाचा वरदहस्त तुम्हाला जीवनात पुढे आणू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणाला जास्त प्रमोशन मिळाली तुमच्यापेक्षा, काळजी करू नका. तुमचा टाइम येईल तेव्हा परमेश्वर तुम्हाला चमकवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या बरोबरीचे लोक पुढे चाललेत, काळजी करू नका. देवाचा हात तुमच्या जीवनावरती आहे, तो तुम्हाला हरू देणार नाही. प्रथम कोण येतंय त्याला महत्त्व आहे प्रियांनो. ज्याच्यावर देवाचा हात आहे ते लोक यशस्वी होतात. प्रभूची स्तुती असो. एक दिवस काय झालं की प्रभूला मंदिराचा कर द्यायचा होता. कुणी पेत्राला विचारलं, काय रे तुझा गुरु देतो का कर वगैरे? काय देतो. तर मग काय झालं, हां मग तू तसाच निरोप घेऊन पेत्र तिथं आला. पेत्राने काही बोलायच्या आधीच येशू ख्रिस्तानी सगळं फाईल ओपन केली. पेत्रा असं असं झालंय, ठीक आहे चल ऐक, गळ टाक गालील समुद्रात, आणि कितवा मासा सगळ्यात महत्त्वाचं आहे, दुसरा तिसरा नाही, पहिला मासा. मत्तय 17 आणि 27 मध्ये, मत्तय 17 आणि 27. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक. हे टॅक्स मागणारे आहेत, त्यांना अडथळा आणू नये. प्रत्येक विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांनी आपला टॅक्स भरणं गरजेचं आहे. GST ज्यावेळेस आला, लोकांना वाटलं की GST मिळेल त्याच्यात बसून गावाला निघून जावं, असा GST आला. पहिलं काय त्याचं एकदम खूपच जास्त होता, आता थोडा कमी केला आहे, पण ते कमी जास्त होत राहणार आहे. टॅक्सेस खूप आहेत. त्या काळात पण असे टॅक्सेस होते, खूप टॅक्सेस घेतले जायचे. आणि शल्मोनानंतर ती राजगादी तशीच टिकायला पाहिजे होती. दाविदाची फाळणी नव्हती व्हायला पाहिजे. इस्रायल आणि यहुदाची फाळणी का झाली त्याच्यात बरेच कारण आहेत, पण त्याच्यातलं हे पण कारण होतं की जो रहाबाम आहे, शल्मोनाचा मुलगा, त्याने टॅक्स वाढवला. हे टॅक्सचं काम तेव्हापासून चाललेलं आहे. येशूच्या काळात पण टॅक्स वाढवलेला होता, पण तो भरायचा कसा? येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये पैसे यायचे, पण ते पैसे कोण सांभाळायचं? क्या बात आहे, व्हेरी गुड, हालेलुया. त्याच्याकडे एक काय होती, डबी होती, आणि डबीमध्ये ते सगळे मिनिस्ट्रीचे पैसे ठेवले जायचे. यहुदाला वाटायचं कोण बघतंय मला. यहुदा हळूच त्याच्यातून पैसे काढायचा. पैसे काढता 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 एक दिवस असा आला असेल की प्रभूला टॅक्स भरायला पैसे नाही आहेत, ही स्थिती आहे मिनिस्ट्रीची त्याच्या. आणि मग प्रभूने सांगितलं की जा आणि काय कर, त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक, आणि आधी वर येईल तो मासा
धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. माशाच्या पोटात जर नाणी निघाली असती एवढे इझिली, तर लोक सगळे मुंबईलाच आले असते. पाळक साहेब, आम्ही आलोय शिवाजी पार्कला, या लवकर इकडं, बीचवरच बसलोय, गळ वगैरे घेऊन आलोय. लोक समुद्रात मासेच पकडायला बसले असते. मासा का पैसे खाईल? माणूस खाऊ शकतो, मासा नाही खाणार. मासा का पैसे खाईल? परमेश्वराने काय अद्भुत योजना केली आहे. हा असा सोर्स आहे की जिथून अपेक्षाच केली जाऊ शकत नाही. मासा पकडायचा आणि माशाच्या तोंडात पैसे निघतील, हे काय आहे गणित? माहीत नाही. कदाचित समुद्रात कुठं काही पैसे कोणाचे पडलेले असतील. प्रभूचं धन कुठंतरी समुद्रात असेल. आत्म्यात माशाला आज्ञा दिली असेल, हे पेत्र येतोय, चल कॉईन उचल आणि तिथे घेऊन जा. हालेलुया. मासा तोंडात कॉईन घेऊन उभा आहे. टाक गळ बाबा, मी रेडी आहे. हालेलुया. तुमचे आर्थिक आशीर्वाद आज प्रभू मोकळे करत आहे. जर तुम्हाला स्वीकारता आलं तर स्वीकारा, कारण की देवाच्या राज्यात आशीर्वाद आहेत प्रियांनो. जर अडलेल्या स्थितीत तुम्ही परात्पराला हाक माराल, तुमची कुठलीही अडचण असो, तो दूर केल्याशिवाय राहणार नाही. चमत्कारिक रीतीनं तो तुमच्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तेल संपत आलं तर ते वाढवणारा तो देव आहे. हालेलुया. पीठ संपलं तर ते वाढवणारा देव आहे. इथे चमत्कारिक रीतीनं जो पहिला मासा मिळाला, त्याच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं नाणं, की ज्याच्यातून पेत्राचा आणि ख्रिस्ताचा दोघांचा एक कर भरण्यात आला. आज देवाकडे ही प्रार्थना करा. समुद्रात कितीतरी मासे असतील, पण तो मासा मला बनव की ज्याने प्रभूची गरज पूर्ण केली. तो मासा मला बनव देवा. आज देवाकडे प्रार्थना करूया. मला ते यहुदासारखं करू नकोस ज्याने प्रभूचे पैसे चोरले. मला असं कर त्या माशासारखं ज्याने प्रभूची गरज पूर्ण केली. देवाला सांगा, मला त्या योनासारखं करू नको, मला त्या माशासारखं कर ज्याने देवाची आज्ञा मानली. मला त्या शमशोनासारखं करू नको, मला करायचं असेल त्या गाढवाच्या जाभाडासारखं कर ज्याने 1000 लोकांचा नाश केला. मला करायचं असेल तर मोशेच्या काठीसारखं कर, मोशेसारखं करू नको. काठीने ऐकलं, मोशेने नाही ऐकलं. आज देवाकडे आम्ही प्रार्थना करण्याची गरज आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन स्पष्ट आहे की पहिला मासा जो गळाला लागला, त्याच्या मुखात कॉईन सापडला. आज देवाच्या राज्यात आम्ही पुढाकार घेत आहोत का? देवाचं काम असेल तर त्याच्यामध्ये आम्ही आळस कंटाळा दाखवतो का? देवाचं कार्य असेल जिथं आपल्याला माहीत आहे की हे परमेश्वराचं कार्य आहे, तिथून आम्ही पळवाटा काढत आहोत का? जिथं खरं परमेश्वराचं काम आहे तिथं नेहमी आम्ही तयार आणि तत्पर असं उभं राहिलं पाहिजे. मंडळीच्या कामासाठी आम्हाला नेहमी पाऊल पुढं टाकणारं व्हायचं आहे. देवाच्या राज्यासाठी आम्हाला नेहमी पुढं पाऊल टाकणारं व्हायचं आहे. नेहमी आम्ही तयार आणि तत्पर असायचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींना जर आम्ही एक वेळ बाजूला ठेवलं तर चालेल, पण देवाच्या कार्यासाठी आम्ही कधी मागं राहता कामा नये. आम्हाला वेळेवर देवाकडे यायला पाहिजे. प्रार्थनास्थळी येत असताना, देवाच्या राज्याकडे येत असताना आम्हाला वेळेवर यायचं आहे. प्रत्येक गोष्टीत आम्हाला देवाच्या कार्यासाठी पुढं राहायचं आहे. बायबल वाचनासाठी आम्ही नेहमी तयार राहायचं आहे. प्रार्थनेसाठी तयार राहायचं आहे. आराधनेसाठी तयार राहायचं आहे. प्रभूच्या कार्यात आम्ही जर नेहमी पहिल्या स्थानावर राहू, परमेश्वर आमच्या सगळ्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. जग तुमची लायकी ठरवू शकत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तू गरीब आहेस, तू असं आहेस, तू तसं आहे, त्याला म्हणायचं चल हवा आणे दे. हालेलुया. तू नाही ठरवायचं मी कोण आहे, माझा देव ठरवणार मी कोण आहे. हालेलुया. आज जे कठीण परिस्थितीत देवाची सेवा करत आहेत त्यांच्या सेवेबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया. अडचणींमध्ये जे देवाच्या राज्याची आस सोडत नाहीत,
संकटामध्ये पण जे प्रभूमध्ये टिकून आहेत, कठीण प्रसंगामध्ये जे देवाच्या सानिध्यात टिकून राहतात, येत्या दिवसात परमेश्वर त्यांना आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. येते दिवस त्यांच्यासाठी अत्यंत गौरवाचे राहतील. त्यांच्या जीवनातून प्रभूचं नाव उंच झाल्याशिवाय राहणार नाही. शताधिपतीचा चाकर आजारी होता. मत्ते 8:6-10 वचनामध्ये बायबल सांगतं की तो चाकर आजारी आहे आणि तो शताधिपती प्रभूकडे आलाय. ज्यावेळेस प्रभूला कळालं याचा चाकर आजारी आहे, प्रभू म्हणतो मी येईल ना घरी आणि मी बरं करेल. घरी यायला प्रभू तयार झाला, पण शताधिपती काय म्हणतो त्याला, तुम्ही माझ्या छपराखाली यावे एवढी माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही. शब्द मात्र बोल. काय? शब्द मात्र बोल. बस शब्द मात्र बोल. शताधिपती म्हणजे 100 लोकांवरचा अधिकारी येतो. शताधिपती. त्या शताधिपतीचा हुद्दा फार मोठा आहे, पण त्याने स्वतःपेक्षा येशूला मोठं समजलं. हालेलुया. बऱ्याच वेळा लोक हुद्दे वाढले का इतरांना कमी समजायला सुरुवात करतात, पण धन्य आहेत ते लोक जे आयुष्यात पुढं जाऊ नये लीन आणि नम्र राहतात. हालेलुया. आशीर्वादित आहेत ते लोक जे लीनतेच्या आणि नम्रतेच्या प्रेमाच्या आत्म्याने भरलेले आहेत. या शताधिपतीला माहीत आहे येशू ख्रिस्त कोण आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक त्याचा प्रभूचा शब्द प्रभूने त्या चाकराला त्या क्षणी बरं केलं. किती अद्भुत गोष्ट आहे, किती अद्भुत घटना आहे. स्वतःपेक्षा देवाच्या राज्याला, प्रभूला जास्त महत्त्व दिलं, प्रथम स्थानावर देवाला ठेवलं. चमत्कार घडले. आज देवाच्या प्रिय लोकांनो, या सर्व वचनामधून एक गोष्ट आज आपण पक्की ध्यानात घेऊया की आज आम्हाला देवाच्या प्रीतीमध्ये, देवाच्या सानिध्यात टिकून राहायचं आहे. आज देवाकडे आम्हाला याचना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. देवा कुठल्या गोष्टीत मी मागं पडलो आहे. बरेच लोक असं म्हणतात की पूर्वी मी खूप बायबल वाचायचो, मग आता काय झालं मला कळत नाही. काही लोकांचं जर बोलणं ऐकलं तर ते असं इतका कंटाळा येतो ना ऐकायला की मी 1970 साली मी असं केलं, 75मध्ये तसं केलं आणि मी असं केलं आणि मी तसं केलं आणि माझ्यामुळे झालं आणि त्याच्यामुळं झालं. येशूचे सगळे हे मिनिस्ट्री बघा. प्रभूने कधीच सांगितलं नाही तुम्हाला माहिती आहे का मेलेल्या लाजराला मी उठवलं, तुम्हाला माहिती आहे का बर्तिमायला डोळे कोणी दिले, मी येतो, मी 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 ज्यांनी मी म्हणायला पाहिजे तो म्हणत नाही. पिलात विचारतोय अरे बाबा काय तुझं कोण आहे. हेरोद विचारतो कोण आहे, काय तुला सोडू शकतो आम्ही, काय. गपचूप शांत. देवाच्या संतगणांनो, आज प्रभूचं अभिवचन आहे आपल्यासाठी. प्रभूचं वचन आमच्यासाठी काय आहे. आज आम्ही देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं पाहिजे. जे लोक आशीर्वादच मागत राहतात त्यांना आशीर्वाद मिळत नाहीत. काही लोकांना म्हणजे येशू नको नुसते आशीर्वाद पाहिजेत, त्यांना आशीर्वाद मिळत नाहीत. पण जे म्हणतात आशीर्वाद मिळो अगर न मिळो मला येशू पाहिजे, माझ्या जीवनात देवाचं सामर्थ्य झळकलं पाहिजे, मला वचनाच्या सामर्थ्याने भरायचं आहे, मी बायबल वाचणार, मी प्रार्थना करणार, मी देवाच्या राज्यात टिकून राहणार, मी देवाची स्तुती आणि आराधना करणार, भक्तीमध्ये मी नेहमी सगळ्यात आधी जाऊन बसणार आहे, मी कधीच देवाच्या राज्यापासून दूर जाणार नाही, मी प्रभूच्या राज्यात टिकून राहीन, देवाचं गौरव करेल. तुमचे आशीर्वाद तुम्हाला न मागता गोष्टी मिळतील. प्रियांनो, देव तुम्हाला मागायची सुद्धा वेळ येऊ देणार नाही. तुमच्या जीवनाकडं आशीर्वाद धावत येतील. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तर आज या वचनाद्वारे प्रभूने आपली भेट घेतलेली आहे आणि माझा निश्चित विश्वास आहे की जे देवाचं कार्य पहिल्या दर्जावरती ठेवतील, परमेश्वर त्या व्यक्तीचा कुठलाही दर्जा असो त्याला उचलून पहिल्या दर्जावरती आणल्याशिवाय राहणार नाही.